आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा होणार होता। मलाही माहिती की ही जागा सेफ नाही आता तिच्यासाठी। एक काम करूया, आपण तिला आपल्या बरोबर घरी नेऊया। काय? आपल्या घरी? आधीच अंजलीवर घरातले किती चिडलेत माहितीये ना मी तुला। त्यात भैरवी मॅडमला जर कळालं ना तर ते आणखी ओरडतील आपल्याला। अगं आपण त्यांना ही सिच्युएशन सांगूया। अंजलीसाठी ही सेफ जागा नाहीये। हे बघ, आपण काही दिवस तिला आपल्याकडे ठेवू आणि काहीतरी चांगलं ऑप्शन काढू। पण बहिणी मी आहे ना, घरी मी हँडल करेन। नक्की? हो, इथून निघूया आपण। सई, बघ नीट विचार कर। नाही म्हणजे अंजलीला तुझ्या घरी घेऊन जातेस खरी, पण तुझ्या घरच्यांना आवडेल नाही आवडेल? आई, हे बघ, अंजली माझी बहीण आहे आणि मी तिला असं एकटीला नाही सोडून जाणार आहे। मी तिला घेऊन जाते। नाही सई, ताई म्हणते ना ते बरोबर आहे। उगाच अंजलीमुळे तुमच्या घरामध्ये उगाच कुठलं विघ्न नको यायला। अहो, कायमची थोडीच जाणार आहे अंजली तिकडे। अगं पण आता हे इकडचा त्रास थोडा कमी होईपर्यंत आणि सगळे शांत होईपर्यंत जाऊ देत ना तिला थोड्या दिवसांसाठी तिकडे। आणि मुख्य म्हणजे सई असेल ना तिकडे, मग आपल्याला काही अंजलीची काळजी सुद्धा नाही। मामा, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। उमीचं म्हणणं मला पटतंय। अंजलीला इथून घेऊन जाणं हाच योग्य पर्याय आहे। मी तिला माझ्या घरी घेऊन जाते। ओके, डिसिजन झालंय। मग अंजलीला आम्ही बरोबर घेऊन जातो। काकू, अंजलीची कपड्यांची बॅग आणून देता, म्हणजे आम्ही निघतो। हो हो, आणते आणते, लगेच आणते। तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही अंजलीला आमच्या बरोबर घेऊन जातोय। चल। नीट राहा बळा। सईला